नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. उपवास म्हणला तरी काहीतरी चटपटीत चमचमीत खायला हवंच असतं. तर असाच एक चटपटीत आणि चमचमीत पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यात साबुदाणा अजिबात वापरलेला नाहीये. तर असा पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे, पॅटीस आणि भाजी. जनरली रगडा पॅटीस खाल्लं जातं, पण मी आज पॅटीस आणि भाजी दाखवणार आहे. कारण उपवासाला रगडा करायचं म्हणलं तर दाण्याचं कूट भरपूर किंवा शेंगदाणे भरपूर वापरायला लागतात आणि मग त्यामुळे पित्त होऊ शकतं. म्हणून मी आज तुम्हाला पॅटीस आणि भाजी, तरी सुद्धा ते चटपटीत आणि चमचमीत कसं होईल ते दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. हे पूर्वतयारी म्हणून आपण वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात 2 ते 3 टेबलस्पून एवढा ओला नारळ घेतलेला आहे. त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घालणार आहे. कोथिंबीर घालायची आहे, साधारण ती पण अशीच 2 टेबलस्पून. थोडासा दाण्याचा कूट घालायचा, म्हणजे आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे दाण्याचं कूट आणि ह्या चमच्याने पाव चमचा जिरे. हे सगळं मी मिक्सर मधनं छान वाटून घेते. आता भाजीसाठी मी इथं काकडी चिरून घेतलेली आहे. खूप मोठ्या फोडी करायच्या नाहीयेत, पण अगदी बारीक पण करायच्या नाहीयेत. काकडी स्वच्छ धुवायची, त्याची साल काढायची आणि त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्यात. आपण काकडीची भाजी करणार आहोत. आणि इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी आता घालणार आहे तूप. साधारण 1 टेबलस्पून एवढं तूप घालायचे. तूप पण जास्ती लागत नाही ह्याला. 1 टेबलस्पून एवढं तूप घालायचे. उपवासाची भाजी असल्यामुळं आपण तुपामध्ये करणार आहोत. आता ह्या वाटणमध्ये मी जिरे थोडेच घातले. आपण फोडणीत पण जिरे घालणार आहोत. तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे नाही घातलेत तरी चालतील. वाटणमध्ये पण मी कोथिंबीर घातली. तुम्ही कोथिंबीर खात नसलात तर कोथिंबीर पण नाही घातली तरी चालेल. तूप चांगलं तापलंय. आता त्यामध्ये घालते जिरे. जिरे चांगले तडतडले की मग त्यामध्ये ही काकडी जी चिरून ठेवली ती घालायची. काकडी चिरण्यापूर्वी थोडीशी खाऊन बघायची, कडू लागत नाही आहे ना. छान परतून घ्यायची काकडी, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायची. दुसऱ्या गॅसवर मी छोट्या पातेल्यात पाणी तापत ठेवले, साधारण 1 ते 1.5 वाटी एवढं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता हे जे वाटलेलं वाटण आहे ते मी ह्यात घालून घेणार आहे. गॅस बारीक करायचा आणि हे जे पाणी उकळलेलं होतं ते उकळतं पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत. साधारण 1.5 वाटी पाणी मी ह्यात घातलेलं आहे.
आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मीठ. मीठ पण तुमच्या चवीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. मिरच्या सुद्धा तुम्हाला जर वाटलेली मिरची नको असेल तर तुम्ही मिरच्यांचे तुकडे फोडणीत घातले तरी चालतील, पण भाजी जर चटपटी व्हायला हवी असेल तर वाटण करूनच घाला, म्हणजे मग भाजी छान चटपटीत होते. आता मंद गॅसवर ही भाजी आपण शिजून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण पॅटिसची तयारी करणार आहोत. हे पहा, पॅटिस तयार करण्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेतलेत आणि अर्धच रताळं घेतले. बटाटे उकडताना सुद्धा त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये. बटाटे 2 फोडी करायच्या आणि फक्त पाण्यात भिजवून मग कुकरला लावायचे. साधारण 4 ते 5 शिट्ट्या करायच्या, म्हणजे बटाटा कोरडा राहतो, त्याला जास्त पाणी सुटत नाही. तसंच रताळ्याचं पण पाणी घालायचं नाहीये. पाणी न घालता रताळ्याबरोबरच बटाट्याबरोबरच तुम्ही ते शिजायला ठेवलं कुकरला तरी चालेल. आता मी हे किसणीने, ही जी छोटी आपली आलं किसायची किसणी असते ना, त्यांनी किसून घेणार आहे. आता यामध्येच मी थोडंसं पनीर घालणार आहे, म्हणजे साधारण 100 ग्रॅम घातलं तरी चालेल. पनीरचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल. मी हे पनीर घरी तयार केलेलं आहे. पनीर कसं करायचं ह्याचा व्हिडिओ नंतर माझ्या चॅनलवर येईलच, पण तुम्ही विकतचं पनीर घातलं तरी काही हरकत नाही. हे पहा, आता ह्यामध्ये मी एक साधारण अर्धा चमचा एवढा आलं किसलेलं आहे, 1 टेबलस्पून कोथिंबीर, साधारण अर्धा चमचा जिरे आणि कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केलं तरी चालणार आहे. 2 चमचे दाण्याचं कूट आणि साधारण 4-5 मिरच्या मी मिक्सर मधनं काढून हा मिरचीचा ठेचा केलेला आहे. हा मिरचीचा ठेचा, हे पण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल. आणि मिरची समजा सोसत नाहीये किंवा अशी खरडा आवडत नाहीये तर तुम्ही इथे लाल तिखट वापरलं तरी चालणार आहे. आता मी हे आधी सगळं मिक्स करून घेते. हा आपला छान गोळा असा तयार झालेला आहे. एक 10 मिनिटं आपण हे असंच ठेवणार आहे, म्हणजे ह्यात जी आपण भाजणी घातलीये ती ह्यामध्ये व्यवस्थित भिजेल आणि मग ह्याची आपण टिक्की बनवणार आहोत. तोपर्यंत इकडे आपली भाजी तयार झालेली आहे. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. हे पहा, इकडे आपली ही भाजी छान तयार झालेली आहे, काकडी व्यवस्थित शिजली आहे. मी आता गॅस बंद करते. आता ह्यासाठी लागणारी हिरवी चटणी आपण करणार आहोत. मगाशी जे वाटण केलं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता हे चटणी करते. 2 मिरच्या घातल्या, थोडंसं आलं घालायचंय, कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीर, आणि 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट आणि 2-3 चमचे नारळ, पाव चमचा जिरे, हे असं घालायचं आहे. मीठ घालणार आहोत चवीपुरतं, म्हणजे साधारण अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा साखर. साखरेने काय होतं, कोथिंबीरीचा रंग तसाच राहतो, रंग बदलत नाही. आणि साधारण 1 चमचा एवढा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाच्या रसामुळे सुद्धा कोथिंबीरीचा रंग बदलत नाही आणि चटणीला टेस्ट पण छान येते. लिंबामधली बी चटणीत येणार नाही ह्याची काळजी घ्या, नाही तर चटणी कडवट लागेल. म्हणून आधीच लिंबाच्या बिया काढून घेते मी. अजून एक छोटी टिप सांगणार आहे.
आपण जेव्हा ही चटणी करतो की नाही तर तेव्हा त्यामध्ये 2 आईस क्यूब घालायचे. त्याच्यामुळं काय होतं, मिक्सरचं जी हीट असते त्याच्यामुळं कोथिंबिरीचा रंग बदलतो. कारण ह्या सगळ्या पदार्थाची हीट वाढते आणि त्यामुळं कोथिंबिरीचा रंग बदलतो. बर्फ घातला की कोथिंबिरीचा रंग आहे तसाच राहतो. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. हे पहा, ही आपली हिरवी चटणी तयार आहे. सुरुवातीला फक्त सगळे कोरडे पदार्थ म्हणजे कोथिंबीर, खोबरं, जिरे, मिरची असं सगळं कोरडं एकदा फिरवलं आणि ते साधारण भरड झाल्यानंतर मग मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मग ही चटणी आपली तयार झाली, हिरवी चटणी. आता इथे मी गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. गॅस अगदी बारीक ठेवला. आपला नेहमीचा पोळ्याचा तवा किंवा तुमच्याकडं जो कुठला तवा असेल नॉनस्टिक किंवा बिडाचा तो तुम्ही ठेवलात तरी चालेल. आता हे जे आपण पीठ भिजवलं होतं ह्याची छोटी छोटी टिक्की मी तयार करून घेणार आहे. फार मोठी करायची नाही. हे अशी छोटीशी टिक्की ही तयार करायची. हाताला थोडंसं पाणी घेतलं तरी चालेल, तशी गरज पडत नाही. पण समजा असं वाटलं की हाताला चिकटतंय तर थोडंसं हाताला पाणी घ्यायचं म्हणजे ते चिकटणार नाही. आता ह्यामध्ये जे मी रताळं वापरले त्याऐवजी तुम्ही कच्चं केळं वापरलं तरी चालेल. बटाटा हा मेन इन्ग्रेडियंट ठेवायचा आणि मग त्यात तुम्ही व्हेरिएशन करू शकता. म्हणजे भाजणीच्या ऐवजी राजगिरीचं पीठ घातलं तरी चालेल. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. हे पाहता तवा तापलेला आहे. त्याच्यावर मी थोडंसं आधी तूप सोडते म्हणजे मग ती टिक्की तव्याला चिकटणार नाही. ही आपण शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय केले तरी चालेल. हे जे आता मी घेतले 2 बटाटे आणि अर्धा रताळ वगैरे, ह्यात साधारण या छोट्या आकाराच्या 20 टिक्कीज तयार झालेल्या आहेत. तुम्ही आकार केवढा घेताय त्याच्यावर क्वांटिटी अवलंबून आहे. मी जे काही पदार्थ तुम्हाला दाखवते ते जर आवडत असतील तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. भरपूर तूप सोडायचं आहे म्हणजे मग टिक्की छान बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं मऊ अशी छान टेस्टी होती. उपवासाचा पदार्थ असल्यामुळे मी तूप वापरले. तुम्हाला तेल वापरायचं असलं तरी तुम्ही वापरू शकता. बरेच जण दाण्याची थोडीशी अशी भरड काढून त्याची आमटी असं सुद्धा करून रगडा आणि पॅटीस असं सर्व करतात. पण बऱ्याचदा दाणे जास्त खाल्ले गेले की पित्त होतं म्हणून मी काकडीची भाजी आणि पॅटीस असं दाखवते. म्हणजे मी तसंच करते घरी पण, म्हणून तुम्हाला तसंच दाखवलं. हे का दोन्हीकडनं छान असं गुलाबी रंगावर असं हे पॅटीस आपण टिक्कीही भाजून घेणार आहे. आता पुन्हा ह्याच्यावर तेल सोडायची किंवा तूप सोडायची गरज नाही. पहिलं तेल तूप भरपूर मंद गॅसवर करायचं आहे. फार मोठा गॅस ठेवायचा नाही. गॅस मोठा ठेवला तर ते सगळं तव्याला चिकटतं. हे पहा, हे असे गोल्डन होईपर्यंत छान शॅलो फ्राय करायचे. पण दोन्ही साईडनी हे छान असे गोल्डन क्रिस्पी असे झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते आणि हे एका ताटलीत काढून घेते. हे पहा, आता हे आपले पॅटीस तयार आहेत किंवा टिक्की तयार आहे. त्याच्यावर आपण घालणार आहोत ही
काकडीची भाजी, म्हणजे ह्या दोन्ही साध्य होतं, फायबर पण पोटात जातं आणि चटपटीत चमचमीत असा हा पदार्थ आपला तयार आहे. आता ह्यावर घालणार आहे मी ही हिरवी चटणी. जर हा पदार्थ अजून चमचमीत किंवा चटपटीत करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हवं चिंच गुळाची चटणी. ही माझी वर्षभराची केलेली असती, त्यामुळे मी तीच केली, आत्ता काढली बाहेर. तुम्हाला चिंच गुळाची चटणी करायची तर साधारण लिंबा एवढी चिंच भिजत घालायची, तेवढाच गुळ घ्यायचा आणि त्याची ही चटणी करायची. एरवी आपण रगडा पॅटीसवर शेव घालतो, त्याऐवजी मी इथे घालतेय बटाट्याचा चिवडा. छानपैकी गोड तिखट तुम्हाला जो आवडत असेल तो घाला, काही हरकत नाहीये. आणि डाळिंबाचे दाणे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून भाजलेले शेंगदाणे घातलेत तरी चालतील. मी घातले नाहीयेत कारण आपण जेव्हा विकत बटाट्याचा चिवडा असतो तेव्हा त्यामध्ये दाणे आणि खोबरं असतंच, म्हणून मी वेगळे घातले नाहीयेत. ही आपली उपवासाची पॅटीस आणि भाजी अशी वेगळी डिश तयार आहे. करून बघा आणि नक्की कमेंट करा.